नमस्कार, कशा आहात आपण? आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूपच महत्त्वाच्या टिप्स आणि ट्रिक्स पाहणार आहोत. नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करा. तर इथे आपली सर्वात महत्त्वाची आणि पहिली टिप अशी आहे की आपल्या घरातील काही ज्या वस्तू असतात त्याला आपण रियूज कसं करायचं किंवा आपलं तासाभराचं काम कसं चुटकीसरशी होईल हे आपण पाहणार आहोत. तर इथे आपल्याकडे अशा प्रकारच्या आईस्क्रीमच्या काड्या असतात किंवा लाकडी चमचे, त्याचा आपण खूप छान इथे रियूज करू शकतो. एक जुना कपडा घेऊन यावरती मी असा गुंडाळला आहे. त्यानंतर एका रबरच्या मदतीने आपण यावरती याला असं टाईट बसवायचं आहे. दोरा देखील तुम्ही इथे वापरू शकता. यावरती आपण थोडंसं टूथपेस्ट लावलेलं आहे. त्यानंतर सॅनिटायझर जर असेल तर यावरती असं थोडं लावून घ्या, नसेल तर नाही लावलं तरी चालेल. त्यानंतर आपल्या घरातील जे इलेक्ट्रिक बोर्ड असतात ते काही दिवसानंतर असे घाण होतात आणि याला पाणी लावून स्वच्छ आपण धुवू शकत नाही. त्यामुळे आपण हे बनवलेलं टूल आपल्याला इथे सेफ्टी देखील देतं, कारण की लाकडी वस्तू, लाकडी चमचा आपण वापरलेला आहे, आईस्क्रीमची काडी, त्यामुळे करंट लागण्याची भीती नाही. त्यासोबतच कोलगेट जास्त ओलसर नसतं, तर इथे आपण ही क्लिनिंग देखील व्यवस्थित करू शकतो. सोबतच काही आपल्याला धोका देखील होणार नाही. आजच हा उपाय करा, जेणेकरून या टूलच्या मदतीने तुमचं तासाभराचं काम अगदी आपण सेफ्टी धरून व्यवस्थित करू शकतो आणि याचा रिझल्ट अगदी तुमच्या समोर आहे. ट्रिक आवडली असेल तर शेअर करा. यानंतरची आपली टीप आहे कडधान्य किंवा तांदूळ. जसं इडलीसाठी आपण जेव्हा भिजवतो तर त्यावेळेस हे लवकर असे भिजत नाहीत, तर थंडीमध्ये तर अजूनच जास्त हा प्रॉब्लेम येतो. तर आजपासून तुम्हाला हा प्रॉब्लेम अजिबात येणार नाही, कारण की तुम्हाला जर कडधान्य म्हणा किंवा इडलीसाठी तांदूळ, डाळ भिजवायची असेल, ती लवकर भिजावी, मऊ व्हावी असं वाटत असेल तर एक छोटंसं काम करा. इथे आपण तांदूळ अशा प्रकारे थोडे पाणी टाकून ठेवलेले आहेत. हे पाणी नॉर्मल पाणी आहे, तर या पाण्यामध्येच मी असं थोडंसं गरम पाणी यामध्ये टाकणार आहे. आता हे जे अगोदर पाणी होतं यामध्ये नॉर्मल, आणि आता आपण हे गरम पाणी टाकलेलं आहे, तर यामध्ये हे असं कोमट पाणी तयार होतं आणि हे कोमट पाणीच आपण याला भिजवण्यासाठी ठेवणार आहोत. यामुळे तुमचे कडधान्य असो किंवा इतर कोणतीही वस्तू खूप लवकर भिजते. थंडीमध्ये तुम्हाला अजिबात या गोष्टीची काळजी करायची गरज पडणार नाही की हे भिजेल की नाही. अशा प्रकारे फक्त याला ठेवून द्या. यानंतरची आपली टीप आहे फ्रीजसाठी. फ्रीजमध्ये आपण बऱ्याच वस्तू एकत्र ठेवतो. काही भांडे काही गडबडीमध्ये असेच ठेवून देतो. आता गावाकडे तर चुलीवर खालून काळे झालेले काही भांडे असतात, पातेले असतात, ते देखील फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे किंवा खालून खराब असलेलं भांडं आपण फ्रीजमध्ये ठेवलं की इथे ओरखडे होतात किंवा अशा प्रकारे हे घाण होतं आणि याला सारखं सारखं स्वच्छ करणं खूप वेळखाऊ काम आहे. तर त्यापेक्षा एक छोटंसं काम करा. इथे 1-2 बांगड्या अशा आपल्याला ठेवायच्या आहेत. त्यामुळे याला स्टँड असं भेटतं. खालचं जे आपलं काच आहे त्यावर ओरखडे नाही, ते खराब होत नाही. त्यासोबतच एखादी हलकी गरम वस्तू देखील अशी आपण ठेवू शकतो. तसं तर जास्त गरम वस्तू फ्रीजमध्ये ठेवल्या नाही पाहिजे, त्यामुळे फ्रीज खराब होतं. तर पाहू शकता अशा प्रकारे एक स्टँड आपण वापरलेला आहे, जे जास्त जागाही घेत नाही आणि आपला जो खालचा भाग आहे तो देखील व्यवस्थित राहतो. यानंतरची आपली टीप आहे, आपल्या घरामध्ये असे बरेच डब्बे असतात ज्याला की झाकण असतं, पण अशा बऱ्याच वाट्या देखील असतात ज्याला झाकून ठेवायला गेलं की एखादी प्लेट आपण वापरतो, पण काय होतं, अगदी मोजमाप असलेली ही प्लेट नसते. तर असं याला ठेवलं की व्यवस्थित ही झाकल्या जात नाही, त्यासोबतच खूप जास्त जागा घेते. जसं की आता ही वाटी मला काहीतरी घालून फ्रीजमध्ये ठेवायची आहे, तर याला मी झाकून प्लेट ठेवेल, पण ती भरपूर जागा घेते प्लेट आणि बऱ्याच वस्तू आपल्याला फ्रीजमध्ये ठेवता येत नाहीत. त्यासाठी छोटीशी एक ट्रिक आहे. आपल्या घरातील असे भरपूर बरणे असतात, डब्बे असतात, ज्याचं की झाकण आपण असंच खराब झालं म्हणून फेकून देतो. काही कारणास्तव एखादं झाकण असं शिल्लक पडलेलं असतं, तर ते झाकण आपण यासाठी वापरू शकतो, जेणेकरून खूप कमी जागा लागते. सोबतच अगदी एक स्टीलचा डब्बाच म्हणू शकता इथे तयार होतो. पाहू शकतो किती व्यवस्थित हे झाकण यावरती असं बसलेलं आहे. यानंतरची आपली टीप आहे पाण्याच्या बॉटलसाठी. अशा प्रकारच्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बॉटल सर्वांच्याच घरी असतात, तर याचा आपण आज खूप छान रियूज करणार आहोत. टाकाऊपासून टिकाऊ एक वस्तू तयार होईल. तर प्लास्टिक बॉटलचा हा वरचा भाग मी असा कट करून घेतलेला आहे. कात्रीच्या मदतीने सहज कट होतो आणि ॲज अ ऑर्गनायझर म्हणून आपण याला वापरणार आहोत. आणि ते कसं ते पहा, आपल्या घरामध्ये आजकाल मोबाईल एवढे आहेत की त्याचे चार्जर, वायर, केबल म्हणा, USB अशाच इकडे तिकडे पडलेल्या असतात. खूप जास्त घरामध्ये पसारा होतो. काही तर वापरात नसतात, असेच एक्स्ट्रा ठेवलेले असतात वायर, तर त्यांना असं एकत्र करून ठेवण्यासाठी आपण या प्लास्टिकच्या बॉटलचा वापर करू शकतो. पाहू शकता किती व्यवस्थित यामध्ये आपल्याला हे असे भरपूर वायर जे आहेत ते एकाच ठिकाणी ठेवता येतील. नॉर्मल आपण असंच गोल करून ठेवलं तर लगेचच ते गोल जे आहे ते अगदी पूर्ण निघून जातो, परत पसारा होतो, भरपूर जागा लागते. पण अशा पद्धतीने ठेवल्यामुळे अगदी घरही ऑर्गनाइज होईल आणि प्लास्टिक बॉटलचा रियूज देखील होईल.
यानंतरची आपली टीप आहे, यासाठी मी 2 ते 3 कप इथे पाणी घेतलेलं आहे एका भांड्यामध्ये आणि यामध्ये आपल्याला थोडासा शॅम्पू टाकायचा आहे. कोणताही शॅम्पू तुम्ही वापरू शकता आणि त्यामध्ये 2 छोटे चमचे आपल्याला मीठ टाकायचं आहे आणि 1 चमचा खायचा सोडा टाकल्यानंतर आपण यामध्ये थोडंसं लिंबू असं पिळून घ्यायचं आहे. थोडा लिंबाचा रस घ्या. तुमच्याकडे विनेगर असेल तर विनेगर देखील टाकलं तरी चालेल. याला आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत. आता हे जे सोल्युशन आहे ते आपल्याला दररोज खूप जास्त कामी येणार आहे. म्हणजे आपलं तासाभराचं काम अगदी काही मिनिटात होईल. आपला जास्त वेळ किचन मध्ये काही ना काही गॅसच्या शेगडीवरती बनवण्यामध्ये जातो आणि सततच्या वापरामुळे खूप जास्त ही अशा प्रकारे घाण होते. रोज पाणी लावून घासाल तर पूर्णपणे आपली जी ही गॅसची शेगडी आहे ती लवकरच गंज लागून खराब होते. बर्नर देखील खराब होतात त्यामध्ये पाणी जाऊन. त्यासोबतच याची जी शायनिंग आहे ती निघून जाते. दररोज साबण लावून घासल्यामुळे त्यासाठी एक छोटंसं काम करा. हे जे सोल्युशन आपण तयार केलेलं आहे हे बर्नरसाठी देखील खूप कामी येतं. दररोज काही बर्नर अशी धुवायची गरज नाही. महिन्यातून एकदा या प्रकारे सोल्युशन टाकून स्वच्छ करा. त्यानंतर हा जो स्प्रे आहे सोल्युशन आहे ते मी भरलेला आहे का बॉटलमध्ये. तुमच्याकडे जर स्प्रे बॉटल नसेल तर एखाद्या पाण्याच्या बॉटलमध्ये भरून देखील थोडं हाताने जरी यावरती टाकलं तरी चालेल. स्वयंपाक झाल्यानंतर अशा प्रकारे थोडं हे लिक्विड स्प्रे करा आणि पाहताल पूर्ण चिकटपणा निघून जातो. साबण लावून घासण्याचं जे काम आपलं वाढणार होतं ते देखील पूर्णपणे नाहीसं होतं. सोबतच पाणी वाया जात नाही. गॅसची शेगडी देखील खराब होणार नाही. घरच्या घरी शॅम्पू पासून बनवलेलं हे सोल्युशन फक्त यावरती असं टाकून जुन्या कपड्याने पुसून घ्या. तुम्ही पाहताल अगदी याला घासत बसायची गरज पडणार नाही. जे आपलं तासाभराचं काम आहे ते चुटकीसरशी होईल. त्यासोबतच आपली गॅसची शेगडी नव्यासारखी चमकायला लागते. रिझल्ट अगदी तुमच्या समोर आहे. इथे मी बर्नर देखील याला भिजत असं ठेवलं होतं. एखाद्या जुन्या ब्रशने घासून घ्या. बर्नर अगदी स्वच्छ होतील. त्यासोबतच व्यवस्थित चालायला देखील लागतील. आजच बनवा आणि ट्रिक आवडली असेल तर जास्तीत जास्त मित्रपरिवारासोबत शेअर करा. पाहू शकता खूप छान बर्नर देखील स्वच्छ झालेले आहे. कितीही चिवट चिकट शेगडी झालेली असेल तरीही आपण या पद्धतीने साफ करू शकतो. यानंतरची आपली टीप आहे कपडे वाळवण्यासाठी. सर्वात मोठा प्रश्न असतो थंडीमध्ये कपडे कसे वाळवायचे आणि खास करून काय होतं थंडीमध्ये खूप जाड मोठे कपडे असतात. जसं की इथे उलनचे स्वेटर म्हणा, अशा मोठ्या मोठ्या जीन्स म्हणा, ब्लँकेट किंवा पायपुसण्या अशा प्रकारचे जाड कपडे तर अजिबात वाळत नाही. तर यांना वाळवण्यासाठी आपण एक खूप छान ट्रिक आणलेली आहे जेणेकरून हे मोठे मोठे जाड कपडे किंवा आपले रेग्युलरचे कपडे देखील आपण खूप छान वाळवू शकतो. आणि इथे पहा असे मोठे मोठे जाड कपडे मी काही घेतलेले आहेत आणि एक आपल्याला इथे लागणार आहे जुनं चार्जरचं केबल. तर अशा प्रकारचे जुने तुटलेले चार्जर आपल्या घरी नक्कीच असतात. तर इथे मी एक असं केबल वापरणार आहे. तर याचा वापर असं नाही की आपण दोरीप्रमाणे करणार आहोत. अगदी आगळा वेगळा हटके उपयोग आपण करणार आहोत. इथे टाकाऊपासून एक टिकाऊ वस्तू देखील तयार होईल. पैशांची बचत तर करताच येईल. थंडीमध्ये कपडे वाळवण्याची समस्या देखील दूर होईल. तर पाहू शकता इथे मी असं केबल घेतलेलं आहे आणि या केबलमध्ये तुम्ही जर लक्षपूर्वक पाहिलं कट झाल्यानंतर यामध्ये 3-4 असे बारीक वायर असतात. तर हे वायर आपल्याला काढून बाजूला ठेवायचे आहेत. त्याचा आपण सध्या उपयोग करणार नाहीत. पुढच्या व्हिडिओमध्ये याचे काही आपण उपयोग पाहूतच. पण आता सध्या आपल्याला हा पांढरा वरचा भाग हवा आहे चार्जरचा. तर यामधील वायर काढल्यामुळे ही एक अगदी नळी तयार होते. स्ट्रॉ म्हणू शकता असा एक तयार झालेला आहे. कारण की आतमध्ये असे 2-3-4 वायर असतात. तर ते आपण पूर्ण काढून टाकल्यानंतर आतला भाग असा पोकळ होतो. तर इथे पाहू शकता असे मी 3-4 भाग असे कट करून घेतलेले आहे चार्जरचे आणि आतमध्ये मी जे वायर आहे ते असे पक्कडच्या मदतीने खेचून बाहेर काढणार आहे. तर इथे तुम्ही याला छोटं मोठं असं सहज बनवू शकता किंवा अजून जास्त जरी बनवून ठेवायचे असतील तरी बनवले तर काहीच हरकत नाही. अगदी तुमचं ते कामीच येणार आहे. तर याला मी असं पूर्ण व्यवस्थित आतला भाग पोकळ करून घेतलेला आहे. अगदी स्ट्रॉ सारखा नळी ही आपली तयार झालेली आहे आणि प्रत्येकाच्याच घरी जे चार्जर असतात त्याला आपण सहज या पद्धतीने करू शकतो. त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे तार. अशा प्रकारच्या तार इकडे तिकडे अशाच पडून असतात. तर ही तार आपण घेतलेली आहे आणि हाताने अगदी सहज आपण याला वाकवू शकतो. अशी लवचिक तार आपल्याला लागणार आहे. त्यानंतर आपण जो चार्जरचा पोकळ भाग असा करून घेतला होता स्ट्रॉ सारखा त्यामध्ये आतमध्ये मी इथे जी तार आहे ती टाकलेली आहे. तार टाकून आपण याला असं कट करून घेणार आहोत. तारचे अगोदरच तुकडे करून घेऊन यामध्ये जरी टाकले तरी चालतील पण तसं ते टाकायला थोडं अवघड जाईल म्हणून मी या तारला असं अजून कट केलेलं नाही. अगोदर हे चार्जरचं जे केबल आहे ती मी यामध्ये असं टाकून घेत आहे आणि त्यानंतर याला असं कट करत आहे. तर पाहू शकता काही चार्जरच्या ज्या नळ्या होत्या त्या आपण अशा तयार करून घेतलेल्या आहेत यामध्ये तार टाकून. पाहू शकता इथे आता याला आपण कोणत्याही आकारात असं बदलू शकतो. हवा तो आकार याला सहज आपल्याला देता येतो. दिसायलाही खूप छान दिसत आहेत. मजबूत तर झालेलेच आहेत. बऱ्याच जणांच्या मनामध्ये हा देखील प्रश्न येऊ शकतो की तार अशीच वापरायची याला चार्जर असं घालायची काय गरज. तर तुम्ही इथे पाहू शकता फरक. इथे जर आपण तार अशी वापरली तर दिसायलाही चांगलं दिसत नाही. त्यासोबत ही जी तार असते याला थोड्या दिवसामध्ये गंज चढतो आणि ते गंज जो आहे तो आपल्या कपड्यांवरती लागू शकतो. त्यामुळे हे घालणं खूप गरजेचं आहे. थंडीमध्ये कपडे वाळवायची अडचण येते, जागा पुरत नाही. तर अशा वेळेस
आपण खिडक्यांमध्ये कपडे वाळवतो, पण इथे ही ग्रिल खूप मोठी असल्यामुळे आपले कपडे अडकवायचे चिमटे यावरती बसत नाही. अशा प्रकारच्या जाड पाय पुसण्या, मोठे मोठे स्वेटर, ब्लँकेट यावरती असे कपडे अडकवायचे चिमटे अजिबात बसत नाही. तर अशा वेळेस आपल्याला हे टूल खूप कामी येतं. पाहू शकता किती छान यावरती हे मजबूत बसत आहे. कधी कधी कपडे अडकवायचे चिमटे देखील कमी पडतात. तर अशा वेळेस नक्कीच तुम्हाला हे टूल कामी येईल. या अगोदर तुम्ही जुन्या चार्जरचा असा उपयोग कधी केलाय का? मला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा. यामध्ये चार्जर वापरल्यामुळे कपडे फाटणार नाहीत आणि गंज लागणार नाही. आणि विशेष म्हणजे यामध्ये आपण तार घातल्यामुळे अगदी हे कितीही छोटं किंवा मोठं करता येईल. म्हणजे छोट्या मोठ्या कपड्यावर हे सहज बसतं. आणि असंच जर चार्जर वापरलं तर चार्जरही ते बसणार नाही, कारण की लूज असतं आणि तार जर लावली तर कपडे फाटतील, गंज लागेल कपड्यांवरती. पण हे आपण जे टूल छोटंसं तयार केलेलं आहे त्यामुळे आपले भरपूर फायदे होणार आहेत. पाहू शकता जुन्या चार्जरचा आपण किती छान असा उपयोग केलेला आहे. ट्रिक आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. आणि हे काम झाल्यानंतर दोरीवरती अशा प्रकारे आपण अडकून ठेवू शकतो, जेणेकरून जागा लागणार नाही, घरामध्ये पसारा होणार नाही आणि वेळेवर आपल्याला हे मिळतील देखील. तुम्हाला सर्वात जास्त कोणती टिप आवडली ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.